नमस्कार, रामकृष्ण हरी. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय अशा भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. समर्थ रामदास स्वामींनी फार वर्षांपूर्वी दिलेला हा उपदेश आजही आपल्या आयुष्यात लागू पडतो. माऊली, या जगात सर्व सुखी असं कोणीही नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख हे असतंच आणि दुःखाला कवटाळून बसणं हा तर माणसाचा स्वभावच आहे. पण तेच दुःख पार करून पहिलं तीरावर जाऊन सुखाचा किनारा नक्कीच लाभतो हे माणूस विसरतो आणि सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्र सतत सुरू असतं. भगवंतानी देखील सुख दुःखात समान भाव ठेवण्याचा संदेश आपल्याला गीतेतून दिलेलाच आहे. भगवंताचा हाच विस्मरण होत चाललेला संदेश जनमानसात पोहोचवणं गरजेचं आहे. चला तर मग आजच्या निरूपणाला सुरुवात करूया. हरिनामामध्ये तल्लीन होऊया. ज्ञानदेव ज्ञानदेवीतून ज्यावेळी संवाद साधतात त्यावेळी तो ज्ञानसंवाद असतो. ज्यावेळी ते चांगदेव 65 आपल्याशी बोलतात त्यावेळी तो मित्रसंवाद असतो. आणि हरिपाठाच्या अभंगातून ते ज्यावेळी काही सांगू पाहतात त्यावेळी तो लोकसंवाद असतो. ज्ञानसंवाद, मित्रसंवाद आणि लोकसंवाद या तीनही शब्दांमधून या ग्रंथांमध्ये त्यांनी नेमकं काय आपल्यासाठी ठेवलंय याची जाणीव आपल्याला होते. आम्ही तुम्ही सगळेजण षड्रिपू आणि षड्विकारांमध्ये लदबदलेले असतो खरे, पण तिथून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे असं संत म्हणतात आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतात. गुरुचा आशीर्वाद मला कशासाठी प्राप्त झालाय, तर तो या साऱ्यांचा सन्मानपूर्वक उद्धार करावा यासाठी प्राप्त झालाय. एका अध्यायाची सुरुवातच ज्ञानदेव असं करतात की जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षतीये. गुरु कसा आहे माझा, तर माझा गुरु हा माझ्यावर अनवरतपणानं आनंदाचा वर्षाव करणार आहे. पण हा वर्षाव करणारा गुरु जो समोर बसलाय ना, तो मला माझ्यातल्या अनेक जळमटांची जाणीव करून देतो, माझ्यातल्या षड्विकारांची षड्रिपूंची जाणीव करून देतो. आणि मग मला जो त्याचा त्रास व्हायला लागतो की अरे हे सगळं मी बाजूला सारून माझ्या गुरुच्या चरणाशी एकरूप झालो पाहिजे. हा गोड दृष्टांत आहे. तान्हियाचे लागता झटे, तान्हियाचे लागता झटे, तोते अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पढियंताचे. जेव्हा या सगळ्याची जाणीव व्हायला लागते आणि मग त्या जाणीवेनं काय होतं, ती जी व्याकुळता येते त्या व्याकुळतेतून रचना होतात, त्या व्याकुळतेतून तगमग बाहेर पडते आणि मग संवाद सुरू होतो तो साक्षात ईश्वराशी, साक्षात परमात्म्याशी. आणि मग शब्द काय असतात माहितीये, कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आणि यातून या संवादातून माझ्यामध्ये काय आहे आणि ते सगळं टाळून मला तुझ्यापर्यंत यायचं आहे म्हणजे मला काय करावं लागणार आहे हेही आपल्याला ज्ञानदेव समजून सांगतात. ऐकूया, कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, कान्होबा 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 कान्होबा
कान्होबा तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी आम्हासी का दिली बांगली रे आम्हासी का दिली बांगली रे कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे स्वगत सच्चिदानंद मिळोनी स्वगत सच्चिदानंद मिळोनी स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली रे शुद्ध सत्व गुण विणली रे शुद्ध सत्व गुण विणली रे षड्गुण गोंडे रत्न जडित तुझं षड्गुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर शोभली रे कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे षड्विकार षड्वैरी मिळोनी षड्विकार षड्वैरी मिळोनी षड्विकार षड्वैरी मिळोनी षड्विकार षड्वैरी मिळोनी षड्विकार षड्विकार षड्वैरी मिळोनी षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे तापत्रयाने विणली रे षड्विकार षड्वैरी मिळोनी षड्विकार षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे नवा ठाई फाटून गेली नवा ठाई फाटून गेली ती आम्हासी तिथली रे कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता
ऋषी मुनी ध्याता ऋषी मुनी ध्याता ऋषी मुनी ध्याता ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता ऋषी मुनी ध्याता मुखी ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमादेवी वरू विठ्ठले बाप रखुमादेवी वरू विठ्ठले बाप रखुमादेवी वरू विठ्ठले त्वत्पदी वृत्ती विरली रे कानोबा तुझी गोंगडी चांगली रे कानोबा तुझी गोंगडी चांगली रे कानोबा तुझी गोंगडी चांगली रे ती आम्हासी काजली वांगली रे वांगली रे वांगली रे कानोबा तुझी गोंगडी चांगली रे कानोबा तुझी गोंगडी तुझी गोंगडी तुझी गोंगडी चांगली. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग पंढरपुरात चाललेल्या नामघोषाचा. अर्थात हा नामघोष निव्वळ नेहमीचा नामघोष नाही, तर हा नामघोष आहे वारीचा. निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई या संतांच्या मांदियाळीमध्ये नाथबाबा, नामदेवराय, चोखोबाराया आदी करून सर्व स्त्री संत मांदियाळी. आणि या सगळ्याच संतांसमवेत पंढरपुरात यावं ते वारकऱ्यानं. नाचावं, गावं, टाळ चिपळ्यांचा निनाद कानावरती पडावा. मृदुंगावरती पडणारी थाप स्वरझंकार निर्माण करून जाते, तर टाळ आमच्या कानावरती पडणाऱ्या अभंगांना एक वेगळाच निनाद देऊन जातोय. काय सुख सोहळा त्या पंढरपुरातला. भगवंताची मूर्त नजरेसमोर आणावी आणि वारकऱ्यानं सगळी संकट दुःख सुद्धा विसरून जावीत. मुक्तीचा आनंद तो काय, तो अनुभवावा तो पंढरपुरातच. नव्हे नव्हे संतांचं माहेर ज्याला म्हटलं जावं, अशा पंढरपुरात नामघोष चाललाय तरी कसा ते ऐकूयात महाराजांच्या वाणीतनं. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीरा
भागानीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर इडा पिडा टळुनी जाती 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 देहाला याला भे मुक्ती देहाला याला भे मुक्ती नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो संतांचे माहेर संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी देव दिसे ठाई ठाई आ देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी सुखालाही आला या हो सुखालाही आला या हो आनंदाचा पूर आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयातीस मदभावम याती नास्त्यत्र संशय. अंतकालेच्या वेळेस प्रभूचं नामस्मरण मुखात आलं तर निश्चित प्रकारानं मोक्ष प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तम वेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचा स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो त्या स्वरूपाची प्राप्ती ही जीवाला घडत असते असं श्रीमद भगवद्गीतेचं मत आहे. मग जर श्रीमद भगवद्गीता म्हणत असेल की नामस्मरण मुखामध्ये यावं आणि तेही प्रभू रामचंद्राचं म्हणजे रामतत्वाला जर आम्ही जाऊन मिळालो तर आमच्या जीवनाचं खरं सार्थक होईल. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या आर्तवाणीनं जगाला सांगतात की एकदा तुमच्या मुखात नामस्मरण येऊ दे. त्या नामस्मरणाची निरंतरता नित्य नित्य तुमच्या मुखात आल्यानं त्याचं सातत्य अनाहूतपणे तुमच्या मुखामध्ये अंतकालेच्या वेळेसही येऊ शकतं. अंतकालेच्या वेळेसच का पण रामनामाचं स्मरण केल्यानं तुम्ही अविरतपणे सुखानेही जगू शकता. त्या स्पंदनांच्या द्वारे त्या स्पर्शाच्या द्वारे निश्चितपणानं
तुम्हाला आल्हाददायक अशी अनुभूती येण्याची शक्यता आहे असं मी म्हणणार नाही, पण 100% अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामनामामध्ये रत व्हा. ज्याच्या मुखात प्रभूचं नामस्मरण आहे त्याला निश्चितपणानं आनंद प्राप्त होतो, तो भाग्यवान आहे असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मत. आणि त्याच आशयाचा अभंग, त्याच अभंगावरची एक सुंदर रचना ऐकूया. राम नाम राम नाम राम नाम राम नाम, ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी तो नरधन्य, तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम राम नाम. राम नाम वदता वाचे, राम नाम वदता वाचे, ब्रह्म सुख तेथे नाचे, तेथे नाचे. राम नाम ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम. राम नाम वाजे टाळी, राम नाम वाजे टाळी, महादोष होय होळी, होय होळी. राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम. राम नाम सदा गरजे, राम नाम सदा गरजे, राम नाम सदा गरजे. कळी काळ भय पाविजे, कळी काळ भय पाविजे. राम नाम ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम. आवडीने नाम गाय, आवडीने नाम गाय. हे नाम
ज्याचे मुखी राम नाम राम नाम, ज्याचे मुखी तो नरधन्य, तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम नाम, राम नाम, राम नाम. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि अर्थात अवघ्या विश्वामध्ये जे सुख आम्ही सर्वसामान्य माणसानं शोधावं ते आम्हाला कधी गवसलंच नाही. ते गवसलं ते या साधू संतांना. आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवानं त्यांनी सांगावं, मांडावं की खरं सुख नेमकं कशात आहे. जावं भगवंताच्या द्वारात आणि देवाच्या चरणावरती माथा टेकवावा. आणि एकदा का माथा टेकवला की जे सुख प्राप्त व्हावं ते या अवघ्या विश्वात अवघ्या ब्रह्मांडात देखील नाही. असं हे सुख जर कुठे असेल तर ते या भगवंताच्या चरणामध्ये. आणि नेमकं हेच वर्णन यावं प्रस्तुत अभंगात. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. अनुभव ठाऊक, अनुभव ठाऊक नाही तुझ, अनुभव ठाऊक नाही तुझ. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. आम्ही काय की ग्वाही मायपुते, आम्ही काय की ग्वाही मायपुते, आम्ही काय की ग्वाही मायपुते. जाणिते निरुते सुखे दोघे, जाणिते निरुते सुखे दोघे. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा.
आ तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळा नेणे ऐसे, का तुम्ही गोपाळा नेणे ऐसे, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, अनुभव ठाऊक, अनुभव ठाऊक नाही तुझ, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, चरणांचे सुख, चरणांचे सुख. श्रीपाद मध्वाचार्य म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदनम आणि दास्य ह्या ज्या भक्ती आहेत, ह्या भक्ती द्वैतातूनच निर्माण होतात. मी भक्त तू देव ऐसे करी. पण असं जर आपण विचार केला तर भक्ती करत असताना नेमकी करावी कुठल्या रंगात? म्हणून शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांतश्च नवधा कीर्तिदा रसा, त्यापैकी रौद्र रसामध्ये भक्ती केली तरी चालते. म्हणून रौद्र रसातील भक्ती जर करायची असेल तर ती आक्रमक भक्ती असावी. आणि या आक्रमक भक्तीमध्ये नेमकं करायचं तरी काय? ही भक्ती वारकरी संप्रदायाला मान्य आहे का? तर वारकरी संप्रदायामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला प्राप्त करण्यासाठी जी आक्रमक स्वरूपाची भक्ती केली, आपल्या सर्व सवंगडांना जमा केलं, सर्व वारकऱ्यांना जमा केलं आणि एकच बोली लावली की वेढा वेढा रे पंढरी, त्या पंढरीचा पांडुरंग धरा आणि निश्चित ठिकाणी घाव घाला. जर आम्हाला खरोखर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकदाच असं धन लुटा की ते धन लुटल्याच्या नंतर पुन्हा लुटण्याची आवश्यकता भासणार नाही. वेढा वेढा रे पंढरी ही जगद्गुरु तुकोबारायांची रचना आपण आता ऐकूया. मोर्चे लावा भीमा तिरी मोर्चे लावा लावा भीमा भीमा तिरी वेढा रे पंढरी 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 पंढरी वेढा रे पंढरी आ वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी.
संत जना चला चला संत जना चला चला संत जना चला 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 संत जना करू देवासी भांडणा करू देवासी भांडणा मोर्चेला भीमातिरी मोर्चेला भीमातिरी भीमातिरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर आ लुटा लुटा पंढरपूर आ लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर धरा रखुमा इचावरा धरा रखुमा इचावरा मोर्चेला भीमातिरी मोर्चेला भीमातिरी भीमातिरी वेढा रे पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी तुका म्हणे चला चला तुका म्हणे चला चला तुका म्हणे तुका म्हणे चला 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 तुका म्हणे चला चला गाव निशाणी घातला गाव निशाणी घातला मोर्चेला भीमातिरी मोर्चेला भीमातिरी भीमातिरी वेढा रे पंढरी वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी मोर्चेला भीमातिरी मोर्चेला भीमातिरी भीमातिरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी वेढा रे पंढरी वेढा रे पंढरी आयुष्य जगत असताना प्रत्येक माणसाला संयम किती गरजेचा असतो नाही याची प्रचिती आज आपल्याला आली. त्यामुळे सुखात जास्त भुलायला नको आणि दुःखात जास्त हरवायला नको याची शिकवण आज आपल्याला मिळाली. आज आपण इथेच थांबूया.
माऊली, आपण पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.